भीक नको पण कुत्रावर ही मराठीतली म्हण. मात्र अशीच गत आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची झाली आहे. कारण पुन्हा एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेलं असंवेदनशील वक्तव्य. आधी अवकाळी आणि त्यानंतर मान्सूननं पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर मारणं तर सोडाच, पण मंत्री महोदयांनी थेट शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकाची पंचनामे करायची. नाही, कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करता येणार. त्याचे पंचनामे करणं अवघड आहे. ते नियमात बसत नाही. असंवेदनशील वक्तव्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कृषी मंत्र्यांनी माफी मागत आपले ते विधान शेतकऱ्यांच्या बद्दलचं मागे घ्यावं, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत. त्यामुळे अशा असंवेदनशील वक्तव्यांबद्दल आता उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पक्षाच्या कोकाटेंवर काय कारवाई करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.